घरीच पसरलेलं. भात कापणी चालू आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पावसाने त्रास दिलाय ना? हा, पावसाने दिलाय जरा. पाऊस भात कापू दे ना. मला वाटती सोन्यावानी मला वाटती. कोणती पीक काढायचं चाललं, नांगरत चाललं की बगळे पहिल्यांदा येतात. हे बगळे कसे बसतं की, कारण माणूस त्यांचं पोट भरण्यासाठी भात कापतोय, पण बगळा त्याचं पोट भरण्यासाठी, कीटक शोधण्यासाठी बघा त्यांच्या पाठीपाठी आहेत. बघा हे मस्त आता भात कापून त्याच्या पेंड्या बांधायच्या चाललेलो आहेत. बघा हे सगळे आमचे शेतकरी बांधव आहेत. कुर्णी गाव हे रसायत चाललंय. कारण पावसामुळं पूर्वी कसं होतं की रानातच वाळवायचं, रानातच लगेच बडवायचं, पण आता हे वाळवायला लागणार थोडंसं जास्त ना. हो का? काय शासनाने कर्जमाफी करावी. काय करावी? कर्जमाफी. बघा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की कर्जमाफी झाली पाहिजे. कारण 6 महिने झाला पाऊस लागतोय. एवढा पाऊस कधी बघितला होता का? नाही, कधीच बघितला नाही. आता आज 8 दिवस झाले आम्ही कापणी केल्या भाताची. पावसामुळे 8 दिवस आम्ही घरीच पसरलेलं. पाऊस कधी बघितला होता का? नाही, यंदा जरा जास्तच झालाय पाऊस. तर सुरुवातीपासून जी चालू झालाय ती बंदच नाही आहे ना पाऊस. आता किती तर आता नुकसान झाले ना. भात कापायला आलेल्या वेळेला पाऊस लागला का नाही दमणूक होते. ते आता पुढचं भात भिजलेलं आहे. हे आमचं आता 8 दिवस झाला आम्ही पोती भरून ठेवली आणि सगळ्या घरातनं फॅन लावून पसरून ठेवलं आणि आता आज भरून आणले ते वाळवायला. म्हणून हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा घरामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका. कारण एका शीतासाठी यांना एक थेंब वाया घालावा लागतो.